जर गांजा लावायचं चालू केलं तर तुमची आर्थिक परिस्थिती 100% सुधारेल. असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकीचे आहात. कारण हा देश मागणी आणि पुरवठ्यावर चालतो. प्रत्येक शेतकऱ्याने जर गांजा लावायचं चालू केलं तर त्याला पण कुणी विचारणार नाही. त्याचे पण भाव शून्य होऊन जातील. कारण हा देश मागणी आणि पुरवठ्यावर चालतो. ज्या वस्तूची मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशा वस्तूचा भाव जास्त राहतो. ज्या वस्तूची मागणी कमी आणि पुरवठा जास्त राहतो अशा वस्तूची किंमत कमी राहते. त्यामुळे शेतकऱ्यांना तुम्ही कधीच सुखी होऊ शकत नाही. हे म्हणतात की शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवू. अरे उत्पन्न तर वाढेलच, आम्ही पिकवूच, पण आमच्या मालाला भाव तर द्या. आम्ही जर उत्पन्न किती पण काढलं पण त्याला जर भावच नाही तर काय उपयोग आहे. करता मालाचे भाव टिकून राहण्यासाठी निर्यात धोरण चांगले पाहिजे. कारण देशात जो माल जास्त प्रमाणात उत्पादित होतो त्याची निर्यात बाहेर देशांमध्ये केली पाहिजे. आता बांगलादेशाला कांद्याची फार गरज आहे, तरी पण हे सरकार कांदा निर्यात करत नाही. त्यामुळे कांद्यांचे भाव एवढ्या प्रमाणात उतरले आहेत. यांची सगळी धोरणं शेतकऱ्यांविरोधी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मतदान करताना व्यवस्थित विचार करून मतदान करा. आपले मत कुणाला जात आहे, नाहीतर कायम अशीच लाचारी पत्करावी लागेल तुम्हाला.